नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक ग्रामर केअर अकॅडमी गाडगेनगर अमरावती आणि एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशन. बघा, हा लेक्चर नंबर 6 आहे. लेक्चर नंबर 6 आउट ऑफ 200. ठीक आहे. ज्यांनी आधीचे 5 लेक्चर्स पाहिलेले नसतील त्यांनी परत पाहून घ्यावे, त्यानंतर हा लेक्चर पाहावा, तेव्हाच तुम्हाला या पूर्ण चॅप्टरची लिंक लागेल. ठीक आहे. हे व्हिडिओज यूट्यूबसाठी पारंपरिक व्हिडिओ नाही आहे. हे व्हिडिओज आहे एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशनसाठी बनवण्यात आलेले आहे. 1 ते 200 हे पूर्ण व्हिडिओ जो पाहिल त्याला इंग्लिशमध्ये, मग ती मेन्स एक्झाम कोणतीही असो, राज्यसेवेची असो की कोणतीही कंबाईनची असो, ठीक आहे ना, किंवा कोणतीही एक्झाम असो, तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये कोणताही प्रॉब्लेम जाणार नाही याची गॅरंटी माझी. बाकीचेही विषय आहेत या ॲप्लिकेशनमध्ये, ते सर्व विषय वेगवेगळे तज्ज्ञ लोक शिकवेल. ठीक आहे ना. चलो, पूर्ण व्हिडिओज पाहत राहा. तर आपलं काय चालू आहे, टेन्स चॅप्टर चालू आहे. टेन्स साठी टेन्स पैकी आपल्याला प्रेझेंट टेन्स आपण पाहून राहिलो. प्रेझेंट मधला सिंपल प्रेझेंट टेन्स हा प्रकार पाहून राहिलो. सिंपल प्रेझेंट टेन्सची ओळख काय आहे, तो, ते, तात, त आणि ता. ठीक आहे. याची रूल कोणती आहे, SVO किंवा SV5O. आणि आपण पाहून राहिलो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जे काही 10-12 रूल्स असेल तर त्या रूल पैकी पहिला रूल कोणता, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय होते, मिश्र वाक्य. आणि मिश्र वाक्य म्हणा किंवा त्याला आपण कंडिशनल सेंटेन्स सुद्धा म्हणू शकतो या गोष्टींना. म्हणजे एका वाक्यासोबत कंजंक्शन घेऊन दुसरं वाक्य जोडणे. ठीक आहे. तर त्यापूर्वी आपण 5व्या एपिसोडमध्ये, 5व्या लेक्चरमध्ये आपण इफ किंवा अनलेस पाहिलेला आहे, टिल अंटिल सुद्धा पाहिलेला आहे. आता आपल्याला आफ्टर बिफोर पाहायचं आहे. आफ्टर म्हणजे च्या नंतर, बिफोर म्हणजे च्या आधी. आपल्याला या गोष्टी सगळ्या माहित आहे. ठीक आहे ना. त्यानंतर च्या आधी आपल्याला माहित असताना सुद्धा आपल्याला यांचा वापर मात्र करता येत नाही, किंवा आपण करत असू तर प्रॉपर करता येत नसेल. ठीक आहे. आता आपण शिकू. हे जे आफ्टर किंवा बिफोर आहे हे सिंपल पास्ट मध्ये सुद्धा येणार आहे, हेच पास्ट परफेक्ट मध्ये सुद्धा येणार आहे. तात्पर्य असं आहे, जेव्हा जेव्हा हे येतील तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या रूल्स नुसार येतील. सध्या आपल्या जो पाहून राहिलो टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स, तर या ठिकाणी ते बिफोर किंवा आफ्टर हे सिंपल प्रेझेंट टेन्सला लागून येईल. कसं, तर बघा, आफ्टर समजा एक आपण तुम्हाला मी केस देतो. समजा आपण अमिताभ बच्चन यांना उद्घाटनाला बोलावलं, एखादा प्रोग्राम असेल, उद्घाटनाला बोलावलं. आता इतकी मोठी हस्ती येणार आहे म्हणजे लोक गर्दी करेल, 100% गर्दी करेल. आता आपण काय केलं, मी तुम्हाला हे वाक्य सांगून राहिलो की आफ्टर अमिताभ बच्चन कम्स, आफ्टर अमिताभ बच्चन कम्स पीपल विल मेक रश, पीपल विल मेक रश, लोक गर्दी करेल. म्हणजे अमिताभ बच्चन आल्यानंतर लोक गर्दी करेल. हालाकी बघा, आपण जेव्हा मराठीत बोलतो अमिताभ बच्चन आल्यानंतर लोक गर्दी करेल. अमिताभ बच्चन केव्हा येईल, भविष्य काळात येईल. लोक गर्दी केव्हा करेल, भविष्य काळात करेल. परंतु मराठीत जरी दोन्ही वाक्य भविष्य काळातले वाटत असले तरीही ते इंग्लिश मध्ये लिहिताना मात्र तुम्हाला आफ्टर जर आलं असेल तर पहिलं हे झाली पहिली पार्टी, तर तुम्हाला ते वाक्य एक वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायला लागते. कोणतं, तर दुसऱ्या पार्टीचं वाक्य. बघा, पहिली पार्टी काय झालं, कंजंक्शन, ही पहिली पार्टी. दुसरी पार्टी कोणती आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे SVO किंवा SV5O. आणि तिसरी पार्टी कोणती आहे, तर हे 8 प्रकारचे वाक्य. म्हणजे बघा, आफ्टर झाली पहिली पार्टी म्हणजे झालं कंजंक्शन. आफ्टर अमिताभ बच्चन कम्स म्हटलं आपण म्हणजे V5 लावला. कम्स म्हणजे V5 लागला का, कारण अमिताभ बच्चन हा करता बी ग्रुपचा होता, तो सिंग्युलर नेम आहे. ठीक आहे. म्हणून आफ्टर अमिताभ बच्चन कम्स पीपल विल मेक रश. बघा, पीपल विल मेक रश, विल काय दाखवते, सिंपल फ्युचर टेन्स दाखवते. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय आहे, शॉल किंवा विल आहे. समजलं, शॉल किंवा विल आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि आफ्टर अमिताभ बच्चन कम्स पीपल विल मेक रश. आपण हे वाक्य असंही म्हणू शकतो, अमिताभ बच्चन यायच्या आधी लोक गर्दी करेल, ते पण खरंच आहे. म्हणजे आपण या आफ्टरच्या ऐवजी बिफोर सुद्धा घेऊ शकतो. लक्ष द्या, बिफोर अमिताभ बच्चन कम्स पीपल विल मेक रश. म्हणजे तुम्ही आफ्टर घ्या की बिफोर घ्या, त्यांचे जे अर्थ आहे मराठी अर्थ ते लावा आणि वाक्य तुम्ही बनवू शकता. मी जर म्हटलं मी जाण्याआधी तेथे माझे मित्र पोहोचेल, मी पोहोचण्याआधी
तिथे माझे मित्र पोहोचेल. मी केव्हा जाईल? भविष्य काळात. माझे मित्र केव्हा पोहोचेल? भविष्य काळात. मराठीत जरी बोलताना हे वाक्य दोन्ही वाक्य भविष्य काळात वाटत असले तरीही ते इंग्लिशमध्ये लिहिताना एक वाक्य लिहायचं आहे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि दुसरं वाक्य लिहायचं आहे आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. समजलं? म्हणजे बघा ना, मी जर म्हटलं बिफोर आय रीच देअर, मी तिथे पोहोचण्याआधी माझे मित्र पोहोचेल. बिफोर आय रीच देअर माय फ्रेंड्स विल रीच. मी पोहोचण्याआधी माझे मित्र पोहोचेल. म्हणजे बिफोर झाली पहिली पार्टी कंजंक्शनची. आय रीच देअर सिंपल प्रेझेंट टेन्स दुसरी पार्टी. तिसरी पार्टी कोणती आहे? माय फ्रेंड्स विल रीच, माझे मित्र पोहोचेल. विल, या विलला आपण कॅन पण लिहू शकतो. बिफोर आय रीच देअर माय फ्रेंड्स कॅन, बघा कॅन, माय फ्रेंड्स कॅन रीच देअर. याला आपण मे सुद्धा घेऊ शकतो. बिफोर आय रीच देअर माय फ्रेंड्स मे रीच देअर. ठीक आहे. याला पण बघा, आफ्टर अमिताभ बच्चन कम्स पीपल कॅन मेक रश. आपण या विलच्या ऐवजी कॅन लिहू शकतो मित्रांनो. आपण मे पण लिहू शकतो, आपण इथे मस्ट पण लिहू शकतो. म्हणजे मी जर म्हटलं, लक्ष द्या, मी जायच्या आधी तुम्हाला तिथे पोहोचावंच लागेल. मी येथून निघायच्या आधी तुम्हाला तिथे पोहोचावंच लागेल. कसं कराल? म्हणजे बिफोर आय लिव्ह म्हणजे लिव्ह धिस प्लेस. बिफोर आय लिव्ह धिस प्लेस म्हणजे मी हे ठिकाण, ही जागा सोडण्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल? यू हॅव टू रीच किंवा यू मस्ट रीच. यू हॅव टू रीच देअर. यू हॅव टू रीच देअर. बघा ना, काही पण घ्या. पहिले मी तिकडे लिहितो यू हॅव टू रीच देअर. लक्ष द्या, बिफोर पहिली पार्टी, बिफोर कंजंक्शन पहिली पार्टी. दुसरी पार्टी आहे आय लिव्ह धिस प्लेस, हे प्लेस सोडण्याच्या आधी. दुसरी पार्टी कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स. तिसरी पार्टी कोणती आहे? यू हॅव टू रीच, तुम्हाला पोहोचावं लागेल. या हॅव टूच्या ऐवजी यू मस्ट रीच घेता येते. यू मे रीच, यू कॅन रीच, यू विल रीच घेता येते. यू वॉन्ट टू रीच घेता येते. तात्पर्य असं आहे, एक पार्टी ही कंजंक्शन, दुसरी पार्टी सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर या 8 पैकी कोणतेही वाक्य घेता येते, फक्त ते मराठीमध्ये प्रॉपर झालं पाहिजे. बस हीच अट आहे. मी जर म्हटलं आम्ही गेल्यानंतर सिनेमा सुरू होईल. समजा सिनेमा 2:15चा असेल आणि आम्ही तिथे शक्यतोपर्यंत 3 वाजता पोहोचू, मग काय होईल केसमध्ये? आम्ही गेल्यानंतर सिनेमा सुरू होईल. मग कसं करायला सांगा? आफ्टर वी रीच देअर द मूवी आयडेंटिफाईड आहे आपण त्याला ओळखतो म्हणून द लिहिला. ठीक आहे ना? द मूवी विल बिगिन किंवा विल स्टार्ट. ठीक आहे. आफ्टर वी रीच देअर, आम्ही तिथे पोहोचल्यानंतर सिनेमा सुरू होईल, किंवा द मूवी विल बिगिन आफ्टर वी रीच देअर. म्हणजे पहिलं वाक्य, पहिली पार्टी कोणती? सिंपल कंजंक्शनची. दुसरी पार्टी कोणती? सिंपल प्रेझेंट टेन्सची. तिसरी पार्टी कोणती? सिंपल फ्युचर टेन्स किंवा हे वाक्य त्या पद्धतचे वाक्य. ठीक आहे. कोणते यामध्ये कोणते पण झालं पाहिजे मराठीत. म्हणजे आफ्टर वी रीच देअर द मूवी कॅन स्टार्ट, द मूवी मे स्टार्ट, द मूवी हॅज टू स्टार्ट, द मूवी मस्ट स्टार्ट, असं घेता येते. एखाद्या वेळेला आपण इम्परेटिव्ह घेऊ. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होते बोला? इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्या 5व्या भागात तुम्हाला मी सांगितलेलं आहे, 5व्या लेक्चरमध्ये. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होते? तर जेव्हा आपण एखाद्याला आज्ञा करतो, आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स होते मित्रांनो. म्हणजेच वर्बच्या पहिल्या रूपाने इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होईल. वर्बच्या पहिल्या रूपाने सुरुवात होईल इम्परेटिव्ह सेंटेन्सची. वर्ब, मी जर म्हटलं नुसतं गो, हा झाला वर्ब, हा गो वर्बच आहे. ठीक आहे. आणि मी हे वाक्य पण झालं, हा एक वर्ड म्हणजे शब्द झाला आणि हे एक
सेंटेन्स सुद्धा झालं, सेंटेन्स पण झालं, कारण तो वर्ब आहे म्हणून. मी जर म्हटलं पेन, असा पेन लिहिला तर हे नाही झालं एक वाक्य, हे फक्त वर्ड झालं, हे वाक्य झालं नाही, हा फक्त एक वर्ड झालेला आहे. मी जर म्हटलं कम, मी जर म्हटलं वेट, मी जर म्हटलं रन, स्टडी, स्टडी, हे सगळे वाक्यच झाले मित्रांनो. म्हणजे हे वर्ड तर आहेत, शब्द तर आहेच ते, परंतु ते वर्ब असल्या कारणानं, वर्ब म्हणजे क्रियापद असल्या कारणानं ते स्टेटमेंट सुद्धा झाले, सॉरी ते सेंटेन्स सुद्धा झाले सेंटेन्स. पहा ना आता आणि हे कोणत्या टेन्समध्ये, हे कोणत्या भागामध्ये येते मग, हे येते इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये. म्हणजे एक चॅप्टर आहे आपलं टाइप्स ऑफ सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्स हे एक चॅप्टर आहे. त्यापैकी एक कोणता आहे, असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा कोणता आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, तिसरा कोणता आहे, हा इम्परेटिव्ह सेंटेन्स, हा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. चौथा कोणता आहे, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, आणि याचाच एक भाग आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. असर्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्हचा मूड कोणता येतो, मग परत एक नवीन चॅप्टर सुरू होतो. मूड कोणता येतो, इंडिकेटिव्ह मूड. इम्परेटिव्ह सेंटेन्सचा इम्परेटिव्ह मूड आणि एक्सक्लॅमेटरी किंवा ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचा सब्जंक्टिव्ह मूड. ठीक आहे. त्यापैकी आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स पाहायचा आहे. कुठे, हा इम्परेटिव्ह सेंटेन्स, वर्बच्या पहिल्या रूपाने इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होईल. मी जर म्हटलं गो देअर, झालं सेंटेन्स. गो देअर विथ युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांसोबत तिकडे जा, झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि मी नुसतं गो म्हटलं तरी पण ते इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. ठीक आहे. आणि म्हणून इम्परेटिव्ह सेंटेन्स, पेपरला आलं वाक्य आहे बघा, वेट, पेपरला हे आलं होतं वेट, 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 वेट झाली तिसरी पार्टी, तिसरी पार्टी वेट, कुठे आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स, तिसरी पार्टी झाली. मग तिसऱ्या पार्टीनंतर कोणती पार्टी येते, दुसरी येते का, नाही येत. एक तर पहिली, दुसरी आणि तिसरी येणार, आणि तिसरी जर पहिल्यांदा आली तर मग दुसऱ्यांदा पहिली पार्टी येणार. टिल, तिसरी पार्टी झाली, टिल, सॉरी वेट, वेट नंतर काय आहे, टिल, वेट, टिल द इन्व्हिजिलेटर, आणि रिकामी जागा विचारली होती पेपरला आणि ऑप्शन्स दिले होते, कम, कम्स, विल कम आणि शॉल कम. मग आता वेट, वेट म्हणजे वाट पहा, वाट पहा. टिल म्हणजे पर्यंत, केव्हापर्यंत, केव्हापर्यंत वाट पहा. द इन्व्हिजिलेटर, रिकामी जागा. पहिली पार्टी आहे वेट म्हणजे इकडचा भाग, दुसरी पार्टी आहे टिल म्हणजे हा कंजंक्शनचा भाग, तिसरी पार्टी येते सिंपल प्रेझेंट टेन्स, SVO, SV5O. तर द इन्व्हिजिलेटर एकटा आहे, सिंग्युलर नेम आहे, तो करता कोणत्या ग्रुपचा आहे, मग बोलत चला मनातल्या मनात, तो करता बी ग्रुपचा आहे आणि म्हणून त्याला V5 लागेल. कुठे आहे V5 या ठिकाणी, तर कम्स, हे उत्तर बरोबर आहे बी. म्हणून काय पाहिजे, कम्स पाहिजे. ज्यांना या पद्धतीनं शिकवल्या गेलेलं नाही आहे, ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांनी असा अभ्यास केला नाही आहे, फार सिरियस घेतलेलं नाही आहे इंग्लिशला, ते लोक बरोबर विल कम लावणार आहे, विल कम लावेल. म्हणजे बघा, वेट टिल द इन्व्हिजिलेटर विल कम, आणि त्यांना ते लावताना काही चुकीचंही वाटत नाही आणि कोणालाच चुकीचं वाटत नाही. वेट टिल द इन्व्हिजिलेटर विल कम. पण मित्र हो, वेटही इकडचंच आणि विल कम पण इकडचंच, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. मग हे कधी घ्यायचं, हे चूक. ठीक आहे ना. आणि म्हणून इथे विल कम न लागता काय लागते, वेट टिल द इन्व्हिजिलेटर कम्स, म्हणजे करत हे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, म्हणजेच ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे ना. चलो आता रन, मी जर म्हटलं रन, धाव, मी थांब म्हणेपर्यंत धाव. तू रन टिल आय स्टॉप यू, रन टिल आय शॉल स्टॉप यू नाही, रन टिल आय स्टॉप यू, मी तुला थांबवेपर्यंत धाव. स्टडी, स्टडी टिल आय स्टॉप यू, किंवा टिल आय से यू स्टॉप.
काही पण घ्या ना. स्टडी हा एक इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, तो या भागातला एक वाक्य आहे. त्यानंतर टील आला, तो कंजंक्शन आहे, पहिली पार्टी. त्यानंतर दुसरी पार्टी घ्यायची आहे आय स्टॉप यू. समजलं का? म्हणजे आपल्याला टील अंटील पण झालं, बिफोर आफ्टर पण झालं. त्यानंतर आहे व्हेन, ॲज, ॲज सून ॲज, इन केस, इव्हन इफ. यांचीही वाक्य आपल्याला शिकायची आहे. आपण पाहूया. तुम्हाला सर्व बारीक पाहायचं आहे, स्वतःच्या नोट्स सुद्धा बनवायच्या आहे. आणि जेव्हा तुम्हाला माझ्या नोट्स मिळेल तेव्हा हे सर्व या सर्वच गोष्टी परत डोळ्यासमोर ठेवून ते सगळ्या नोट्स पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे ना? अनेक वाक्य बनवायचे आहे, संपूर्ण अभ्यास करायचा आहे. आपण प्रत्येक विषयांना संपूर्ण नाव दिलं, संपूर्ण इंग्रजी व्याकरण, ठीक आहे, संपूर्ण भूगोल, संपूर्ण मराठी. चलो, व्हेन, ॲज सून ॲज, जसं आपण इफ पाहिलं, लक्ष द्या. if you run fast you will get the train. या इफच्या ऐवजी आपल्याला ॲजही लावता येते. ॲज यू रन फास्ट, जसा तू फास्ट धावशील तुला ट्रेन मिळेल. ॲज, किंवा इथे व्हेन पण लिहिता येते. व्हेन यू स्टडी यू विल पास. व्हेन यू स्टडी यू विल पास. जेव्हा तू अभ्यास करशील तेव्हा पास होशील, संपला विषय. म्हणजे व्हेन काय आहे? कंजंक्शन. यू स्टडी काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि मग यू विल पास काय आहे? या इकडचे 8 वाक्य. या ठिकाणी आपल्याला व्हेन, बघा व्हेनचं वाक्य चालू आहे. व्हेन यू स्टडी यू कॅन पास असंही म्हणू शकतो आपण. यू मस्ट पास, यू मे पास, यू हॅव टू पास, यू मस्ट पास, काही पण घेता येते. व्हेन. मी जर म्हटलं ॲज सून ॲज माय डॅड कम्स, जसे माझे बाबा आले तुम्हाला जावं लागेल. ॲज सून ॲज माय डॅड कम्स यू हॅव टू गो, तुम्हाला जावं लागेल. ॲज सून ॲज माय डॅड कम्स म्हणजे जसे माझे बाबा आले, जसे असे. ॲज, बघा व्हेन म्हणजे जेव्हा तेव्हा. ॲज किंवा ॲज सून ॲज, जसे असे तसे, जसं असं तसं. किंवा इन केस म्हणजे जर कदाचित बाबा आले, किंवा इव्हन इफ जर बाबाही आले तर तुम्हाला जावं लागेल. तात्पर्य असं, समजा जर आपण आपल्या घरामध्ये खेळून राहिलो आणि आपल्याला आपल्या बाबाची भीती आहे, मित्रांना सांगायच्या वेळेस आपण काय सांगू? पहा रे बा खेळा, पण जसे माझे बाबा आले तसे तुम्हाला जावं लागेल. किंवा माझे बाबा आल्यानंतर म्हणजे आफ्टर, तुम्हाला जावं लागेल. बघा, ॲज सून ॲज माय डॅड कम्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. ॲज सून ॲज काय झाला? एक पहिली पार्टी कंजंक्शनची. दुसरी पार्टी कोणती आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, कम्स, माय डॅड कम्स. ॲज सून ॲज माय डॅड कम्स यू हॅव टू गो. या ठिकाणी तुम्हाला हॅव टूच्या ऐवजी यू मस्ट गो असंही म्हणता येते. म्हणजे ॲज सून ॲज माय डॅड कम्स यू मस्ट गो. As soon as my dad comes, you have to go. You may go, you can go. किंवा या as soon as च्या ऐवजी आपल्याला ॲजही घेता येते. As my dad comes, you have to go. या ठिकाणी आपल्याला even if घेता येते किंवा in case घेता येते. पहा, माझे बाबा जर येणार नाही, इन केस आलेच तर मग तुम्हाला जावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपण एक शूड पण लिहू शकतो. शूडचं वाक्य 9 हे पण घेऊ शकतो आपण. म्हणजे इन केस माय डॅड कम्स यू हॅव टू गो, यू मस्ट गो, यू कॅन गो, यू मे गो, यू हॅव टू गो. समजलं ना? असं तुम्हाला कोणतंही वाक्य लिहिता येते. किंवा हे सगळं कापून तुम्हाला आफ्टर लिहिता येते. लक्ष द्या, आफ्टर कुठं आहे? आफ्टर माय डॅड कम्स म्हणजे माझे बाबा आल्यानंतर तुम्हाला जावं लागेल. काहीही घ्या, फक्त एवढीच अट आहे. पहिलं कंजंक्शन घ्या, दुसरं सिंपल प्रेझेंट टेन्स घ्या आणि तिसरं सिंपल फ्युचर टेन्स किंवा या प्रकारचे वाक्य घ्या. समजलं? लेट्स, बघा लेट्स हे वाक्य आहे. लेट्सचं राहिलं आपलं. लेट्स आणि लेट मधला फरक काय आहे हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे? लेट आणि लेट्स तो फरक पाहून घ्या. लेट, कर्त्याला एखादी क्रिया करू द्या. लेट मी गो, मला बोलू द्या. लेट हर कम, तिला येऊ द्या. लेट वी स्टडी, आम्हाला अभ्यास करू द्या. आणि लेट्स म्हटलं तर लेट्स गो, चला जाऊया. लेट्स स्टडी, चला अभ्यास करूया. लेट्स वेट, चला वाट पाहूया. एक वाक्य लक्ष द्या. लेट्स वेट till our boss tells
our boss tells something new project किंवा सम न्यू प्रोजेक्ट. पहा आता, लेट्स वेट झाला एक वाक्य. कोणती पार्टी? तिसरी पार्टी झाली, इकडची पार्टी, तिसरी पार्टी. लेट्स वेट, चला वाट पाहूया. केव्हापर्यंत? टील म्हणजे काय होते बघा, बोला. पर्यंत म्हणजे पहिली पार्टी, तिसरी पार्टी, मग पहिली पार्टी, इथे आहे दुसरी पार्टी. दुसऱ्या पार्टीमध्ये काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे लेट्स वेट टिल अवर बॉस टेल्स समथिंग न्यू प्रोजेक्ट किंवा सम न्यू प्रोजेक्ट. समजलं का? म्हणजे माय बॉस एकटा आहे म्हणून त्याला टेल्स लागलो, V5 लागलं. का बरं त्याला V5 लागलं? कारण तो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचा होता. बघा, आला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आला तो. म्हणून लेट्स वेट टिल अवर बॉस टेल्स समथिंग न्यू प्रोजेक्ट किंवा सम न्यू प्रोजेक्ट. समजलं? नक्की समजलं? चलो, पाहत राहा मित्र, करत राहा. असे वाक्य तुम्हाला बनवायचे आहे, नुसता व्हिडिओ पाहून भागणार नाही. छोटस एक मिनिट, अशी वही करायची आहे तुम्हाला. अशी वही करायची आहे, एखादा रीम आणून, पूर्ण एक रीम 500 पेजेसचा एक रीम होतो. त्याच्यात तुम्हाला 2 वह्या करायच्या आहे. हे पूर्ण नोट्स काढायला माझा व्हिडिओ जो आहे तो असा ठेवून, असा व्हिडिओ ठेवून, समोर ठेवून पूर्ण पॉज करू पाहायचा आहे, नोट्स काढायचे आहे. आणि माझ्या नोट्स तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या नोट्स काढायच्या आहे. कारण जो काही होमवर्क असतो, मी इथे काही उदाहरणं घेतले, तुम्हाला आणखी 50 उदाहरणं लिहायचे आहे. प्रॅक्टिस होते, बोलल्याने प्रॅक्टिस होते. नंतर मग कधीच त्या गोष्टी अभ्यासाव्या लागत नाही मित्रांनो. तुम्हाला ह्या पद्धतीनं शिकावं लागेल. हे काही युट्यूबचे व्हिडिओ नाही आहे. युट्यूबमध्ये कसं असते माहिती आहे का, एक टॉपिक घेतात सर कोणतेही, ठीक आहे म्हणून नाही करत, पण एक सांगतो फॅक्ट, छोटा टॉपिक, कमी वेळात तो व्हिडिओ झाला पाहिजे, इंटरेस्टिंग टॉपिक, थोडं समजलं पाहिजे आणि आपली ॲड झाली पाहिजे. मात्र हे व्हिडिओ जे मी टाकून राहिलो, तर हे 200 पैकी फक्त 10 व्हिडिओज युट्यूबवर आहे. 11 नंतर तुम्हाला 200 पर्यंत ॲप्लिकेशनमध्ये, या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. तुम्ही ते पहा, पूर्ण कोर्स करा. 1 ते 200 पूर्ण व्हिडिओचा कोर्स करा. पूर्ण एक गोष्ट निखरून पहा. जर तुम्हाला खरोखरच मेन एक्झाम क्रॅक करायची असेल तर. टाइमपास करायचा असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चलो हे झालं. आता काय राहिलं आपलं, हेच ॲज सून ॲज, हे सगळं ठीक आहे. टेल, लेट्स वेट टिल अवर बॉस टेल्स सम न्यू प्रोजेक्ट. ठीक आहे, असं म्हणत होतो आपण, लेट्स वेट टिल ही सजेस्ट न्यू प्रोजेक्ट किंवा न्यू प्रोजेक्ट काही पण घेऊ शकतो. टेल्स, वेट, टिल, नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स. ज्यांना काही समजलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली बघा, तुम्हाला ऑप्शनमध्ये, जर तुम्ही हा व्हिडिओ ॲप्लिकेशनमध्ये पाहत असाल तर तुम्हाला एक व्हॉट्सअप दिसते, व्हॉट्सअपचं साईन, त्यावर क्लिक करा आणि मला विचारा, सर मला या एपिसोड नंबर 6 मधला मला 20 ते 25 मिनिट या 5 मिनिटामध्ये जो टॉपिक आला तो समजला नाही. मी तुम्हाला रिप्लाय देईल, प्रत्येकांना रिप्लाय देईल. कितीही लोक, 100 लोक काय विचारू ना, मी सर्वांना रिप्लाय देईल. म्हणजेच आपला हा क्लासच आहे मित्रांनो. जसे पोरं विचारतात क्लासमध्ये, तसंच तुम्ही ॲपमध्ये विचारू शकता. समजलं नाही, क्लिक करा, मॅसेज पाठवून द्या. मी व्हॉट्सअप खोललं, उत्तर तुम्हाला देऊन टाकेल. ठीक आहे, असं तर करत चला. इथे आपला हा टॉपिक संपतो. टॉपिक कोणता संपतो? कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा. म्हणजेच बघा, आपण काय पाहून राहिलो होतो? आपण टेन्स पाहून राहिलो. टेन्स पैकी पहिला टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण तो टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स पाहून राहिलो आणि त्यापैकी त्याचे 10-12 रूल्स आहे. त्यापैकी आपण फक्त एक रूल पाहिला. आता आपल्याला दुसरा रूल पाहायचा आहे. दुसरा रूल टेन्स चालू आहे आपला. हा 6वा टॉपिक आहे, 6वा लेक्चर आहे. टेन्स पाहून राहिलो, त्यापैकी प्रेझेंट टेन्स पाहून राहिलो. त्यापैकी पहिला टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स आपण पाहून राहिलो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल कोणता आहे? SVO किंवा SV5O. ठीक आहे, SVO किंवा SV5O. SVO किंवा SV5O
आता याचा रूल नंबर 2 बघा. रूल नंबर 2 येथे येतात ऍडव्हर्ब्स. ऍडव्हर्ब्स किंवा ऍडव्हर्बियल फ्रेजेस. ठीक आहे, ऍडव्हर्ब्स येतात. काही ऍडव्हर्ब्स तुम्हाला मी लिहून देतो, सर्व ऍडव्हर्ब्स तुम्हाला नोट्समध्ये मिळणार आहे. तर ते ऍडव्हर्ब्स बघा काय आहे. डेली. डेली जर डेली म्हटलं तर वीकली पण राहील, ते मंथली पण राहील, ते इयरली पण राहील, ते क्वार्टरली पण राहील, ते एव्हरी 2 इयर्स पण राहील ना. बघा एव्हरी डे जर म्हटलं तर ते एव्हरी वीक राहील. वीक बघा WEEAK वीक आणि WEAK वीक दोन्ही वीक आहे. पहिला वीक म्हणजे आठवडा, दुसरा वीक म्हणजे अशक्त. ठीक आहे, माहित नसेल तर पटकन लिहून टाकत चला. एव्हरी जर म्हटलं मी एव्हरी डे तर मग एव्हरी वीकही राहील. मग एव्हरी वीक राहिलं तर एव्हरी मंथ आणि एव्हरी इयर सुद्धा राहील. ठीक आहे, एव्हरी मंथ आणि एव्हरी इयर सुद्धा राहील. त्यानंतर मी जर म्हटलं हे झालं जनरली राहील तर मग हॅबिच्युअली पण राहील. जनरली हॅबिच्युअली. त्यानंतर मग ऑकेजनली पण राहील. ठीक आहे, त्यानंतर मग समटाइम्स पण राहील. समटाइम्स. रेअरली. आता रेअरली इथून मी एक बॉक्स मारतो. ठीक आहे, रेअरली म्हणजे अभावाने, क्वचित. रेअरली राहिलं तर मेअरली राहील. मग स्कार्सली राहील. मग या ठिकाणी सेल्डम सुद्धा राहील. याचाच अर्थ होतो रेअरली, मेअरली, बेअरली पण राहील. रेअरली, मेअरली, बेअरली, स्कार्सली, सेल्डम, क्वचित या सर्वांचा अर्थ काय होतो. क्वचित किंवा अभावाने म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव आहे, अभावाने म्हणजे क्वचित एखाद्या वेळेस. हे निगेटिव्ह, हे सगळे शब्द निगेटिव्ह आहे. शब्द निगेटिव्ह आहे, इतके निगेटिव्ह आहे की यांचं क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होते. ठीक आहे, त्यानंतर मग समटाइम्स म्हटलं आपण, रेअरली म्हटलं, हॅबिच्युअली म्हटलं, जनरली, हॅबिच्युअली. त्यानंतर वन्स राहील. ONCE वन्स म्हटलं तर मग टॉईस पण राहील. मग थ्राईस पण राहील. मग चालू ते 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 टाइम्स पण राहील. ठीक आहे, त्यानंतर मग आणखी आपण जर काही घेतले ओकेजनली, समटाइम्स, रेअरली, बेअरली, मंथली, एव्हरी मंथ, जनरली, सेल्डम. त्यानंतर मग जनरली झालं. ठीक आहे, या पद्धतीने ते राहील. ठीक आहे ना. तुम्हाला पूर्ण लिस्ट त्या ॲप, एक मिनिट ना, टॉईस, 4 टाइम, ऑफन पुष्कळदा. ऑफन म्हणजे पुष्कळदा राहील. त्यानंतर ऑलवेज हा शब्द महत्वाचा आहे. ऑलवेज शब्द महत्वाचा आहे. हॅबिच्युअली, ओकेजनली झालं. मेअरली, बेअरली, समटाइम्स, जनरली लिहिलं आपण. एव्हरी डिकेड राहील. सेल्डम, रेअरली सगळं. ठीक आहे, फ्रिक्वेंटली पण राहील. आता ते शब्द आहेच आहे. ठीक आहे, नोट्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जाईल. हां, तर या गोष्टी हे सगळे ॲडव्हर्ब्स आहे. काय आहे, सगळे ॲडव्हर्ब्स आहे. ॲडव्हर्ब्स पाठ करून घ्यायचे. डेली म्हणजे काय, रोज. मग वीकली दर आठवड्याला, मंथली दर महिन्याला, इयरली दर महिन्याला, तसंच मग एव्हरी डे रोज, वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर. जनरली म्हणजे काय होते, जनरली म्हणजे सामान्यतः मी तिकडे जात असतो. याची मराठी मिनिंग तुम्हाला नोटमध्ये लिहून दिलेली आहे. ठीक आहे, किंवा मग तुम्ही जर हा व्हिडिओ ॲपमध्ये पाहत असाल तर तुम्हाला खाली बघा एक PDF दिसते. PDF लगेच त्या PDF वर क्लिक करा, तुम्हाला ते पूर्ण येऊन जाईल. ठीक आहे, ही नोट्स ही पूर्ण PDF आहे. हा व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता. त्यानंतर प्रश्न विचारू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की या टॉपिकवर मला टेस्ट द्यायची आहे तर 200 व्हिडिओ, 200 टेस्ट. खाली बघा टेक टेस्ट म्हणून आहे, टेक टेस्ट. तर त्यावर क्लिक करा, तुम्हाला टेस्ट पण दिसेल. सर्व सुविधा आपण त्या ॲपमध्ये आणणार आहोत. तर आवर्जून अभ्यास करा. हे सर्व चालू आहे तुमच्यासाठी मित्रांनो. ठीक आहे, तर हे समजा
हे जर ऍडव्हर्ब असेल किंवा अशा ऍडव्हर्बियल फ्रेजेस असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यावं असा तो नियम आहे. मी जर म्हटलं आय ऑलवेज गो देअर, मी तिकडे नेहमीच जातो. आय ऑलवेज गो देअर, ऑलवेज आलं, काय आलं, ऍडव्हर्ब आलं, म्हणून ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं. आय एम ऑलवेज गोइंग देअर असं म्हणायचं नाही. ठीक आहे. मी जर म्हटलं आय वीकली गो देअर, मी तिकडे एका आठवड्याने जातो. ठीक आहे. किंवा मी जर म्हटलं शी ऑफन टेल्स मी एव्हरीथिंग, ती मला नेहमीच बऱ्याचदा प्रत्येक गोष्ट सांगते असा अर्थ होईल. ठीक आहे. मी जर म्हटलं राहुल जनरली वॉक्स ऑन फूट, म्हणजे राहुलकडे गाडी आहे पण तो सामान्यतः पायीच चालतो. ठीक आहे. मी जर म्हणत असेल वी गो टू गुरुकुंज मोजरी एव्हरी इयर, म्हणजे बघा एव्हरी इयर आलं, एव्हरी इयर. वी गो टू गुरुकुंज मोजरी एव्हरी इयर, म्हणजे आम्ही दरवर्षाला मोजरीला जातो. मी जर म्हटलं असेल मी दर तासाने चहा पितो किंवा मी दर 2 तासानंतर चहा पितो, तर मग आय टेक टी टॉइस इन ॲन आवर, म्हणजे आय टेक टी, मी चहा पितो कसा, टॉइस इन ॲन आवर, म्हणजे एका तासामध्ये 2दा चहा पितो. मी जर म्हटलं मी प्रत्येक आठवड्याला पिक्चरला जातो, कसं कराल, किंवा आम्ही जातो, मग कसं कराल, वी सांगा, म्हणा वी गो टू मूवी एव्हरी वीक, किंवा वी गो टू मूवी वीकली. एव्हरी इयर वी गो टू बालाजी म्हणता येते आपल्याला, किंवा जनरली पण म्हणता येते, हे सुरुवातीला पण घेता येते. जनरली वी यूज कॅमेरा, आम्ही नेहमीच कॅमेरा यूज करतो. किंवा ही टॉक्स अगेन्स्ट मी जनरली, तो जनरली माझ्या विरुद्ध बोलतो. किंवा समटाइम्स शी स्माइल्स, केव्हा ती हसते सुद्धा. मी जर म्हटलं ऑकेजनली वी डू इट, आम्ही हे एखाद्या वेळेस करतो, ऑकेजनली म्हणजे अमावस्या पौर्णिमेला करतो. किंवा ऑफन म्हणजे मी पुष्कळदा करतो. आय ऑफन टॉक्स अबाउट ग्रामगीता, म्हणजे मी नेहमीच किंवा पुष्कळदा ग्रामगीतेबद्दल बोलतो. असं काही म्हणा, म्हणजे वी ऑफन. तुम्ही जर म्हटलं वी जनरली वॉच MPSC चालता बोलता, काही तुम्ही म्हणू शकता. मी जर म्हटलं वन्स एकदा, ट्वाइस 2दा, थ्राइस 3दा, 4 टाइम्स 4दा, मी चारदा चहा पितो, दिवसातून 4दा चहा पितो. आय टेक टी 4 टाइम्स इन अ डे, काहीही म्हणू शकता. जर हे शब्द आले असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं होते. हा तो रूल आहे मित्रांनो. तिसरा रूल, सिंपल प्रेझेंट टेन्सचा तिसरा रूल बघा. सिंपल प्रेझेंट टेन्सचा तिसरा रूल, सिंपल प्रेझेंट टेन्सचा तिसरा रूल जर तुम्ही पाहिला तर असा रूल आहे की ते वाक्य फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच करता येते. समजा एक लिस्ट आहे. समजा रूल नंबर 3, इमोशन्स तुमच्या असे असतील, इमोशन्स असतील किंवा फिलिंग्स असतील किंवा मेंटल ॲबिलिटी असतील. बघा हे सर्व तुम्हाला या खाली दिलेल्या PDF मध्ये सर्व अवेलेबल आहे. जे फळ्यावर लिहितो ते सर्वच्या सर्व अवेलेबल आहे, ते पण पाहत चला. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही हे ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओज पाहत असाल तर युट्यूबला मिळणार नाही ते. ठीक आहे. चलो, तर इमोशन्स तुमच्या असतील, फिलिंग्स असतील किंवा मेंटल ॲबिलिटी दाखवणारे शब्द असतील तर त्यांना कधीही ING लागत नाही. ते वाक्य फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच येतात. बघा ना, एखाद्या वेळेस येऊ शकते परंतु ती केस खूपच कमी असते. ठीक आहे. आता इमोशन्स, समजा काही शब्द आहे, एक आहे समजा सी आहे, लाईक आहे, लव,
हेट, रेफ्यूज, वॉन्ट, त्यानंतर रिमेंबर, बिलीव, ट्रस्ट आहे, त्यानंतर फील आहे, अंडरस्टँड आहे, थिंक आहे, प्रिफर आहे, हेट आहे, प्रपोज आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. एक मी सांगतो प्रॉपर, तुम्हाला सांगतो काही लिस्ट. लाईक लव, वॉन्ट, हेट, सपोज. सपोज आहे, त्यानंतर ओन आहे, ॲग्री, रिजेक्ट, रेफ्यूज झाला, नो आहे, फील, सी, प्रिफर, होप आहे, त्यानंतर कन्सिडर आहे, कन्सिस्ट ऑफ आहे, किंवा विश, नोटीस, आणखी बरेच शब्द आहेत. थिंक, अंडरस्टँड, रिमेंबर, बिलीव, माइंड आहे, इमॅजिन आहे, फॉरगेट मीन्स फॉरगेट आहे, आहे, वॉन्ट झालं. वॉन्ट या ठिकाणी लिहिलं का आपण? वॉन्ट आहे समजा. हां, असे जे शब्द असतील, आता बघा, ही लँग्वेज आपली नाही आहे, ही लँग्वेज इंग्लिश आहे, ही लँग्वेज ब्रिटिशांची लँग्वेज आहे, तिकडची आहे, पाश्चिमात्य आहे, ठीक आहे ना. आता आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्याला जे आपल्यापर्यंत आलं ते आपण शिकणार आहोत, ठीक आहे ना. याच्या व्यतिरिक्त आणखी शब्द असतील तर ते त्यांना माहीत. जसं आपण मराठीमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा काय कुठे वापरायचं आपल्याला माहीत असते, परंतु ते मराठी ग्रामरच्या पुस्तकात नसते. ते फक्त मराठी बोलताना ओघाणं त्या गोष्टी येतात. तर ठीक आहे, तर ते झाला मग स्पोकनचा भाग. या ठिकाणी आपण स्पोकन इंग्लिश पण आणण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. चलो, म्हणजे शिकवणारे दुसरे असतील सर. इत्यादी शब्द जे आहे, हे जर शब्द वाक्यामध्ये आले तर यांना कधीही ING लावायचा नाही. म्हणजे हे व्हर्ब आहे, लक्ष द्या. आता हे इमोशन्स, फिलिंग्स किंवा मेंटल ॲबिलिटी दाखवणारे हे व्हर्ब्स आहे. हे टोटल काय झाले सगळे व्हर्ब्स म्हणजे काय होते? क्रियापद. हे पूर्ण क्रियापद आहे. सी म्हणजे पाहणे, लाईक म्हणजे आवडणे, लव म्हणजे प्रेम करणे, हेट म्हणजे राग करणे, द्वेष करणे, रेफ्यूज म्हणजे नाकारणे, वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे, रिमेंबर आठवणे, बिलीव विश्वास करणे, ट्रस्ट विश्वास करणे. ही एक केस आहे. बिलीव आणि ट्रस्ट मध्ये काय फरक आहे? थोडासा फरक आहे. बिलीव म्हणजे, आता मोठाच फरक आहे म्हणतो, बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे, कोणावरही विश्वास ठेवणे, आणि ट्रस्ट म्हणजे फक्त आपल्या जवळच्या माणसांवर विश्वास ठेवणे, म्हणजे आपल्या घरचे माणसं, ठीक आहे ना. हां, फील आहे, फील म्हणजे जाणणे, अंडरस्टँड समजून घेणे, थिंक, प्रिफर आहे, या प्रत्येक गोष्टी. प्रिफर म्हणजे प्राधान्य देणे, सगळ्यांचे मिनिंग आहे. हेट म्हणजे राग करणे, प्रपोज म्हणजे प्रस्ताव मांडणे, सपोज म्हणजे गृहीत धरणे, किंवा ओन म्हणजे च्या मालकीचा असणे, ॲग्री म्हणजे सहमत असणे, रिजेक्ट म्हणजे नाकारणे, नो माहीत असणे, होप आशा असणे, कन्सिडर गृहीत धरणे, कन्सिस्ट ऑफ चा बनलेला असणे, विश म्हणजे इच्छा असणे, नोटीस म्हणजे लक्ष देणे, माइंड म्हणजे हरकत घेणे. आपण म्हणतो ना डोंट माइंड, हरकत नका घेऊ. हां, इमॅजिन म्हणजे कल्पना करणे, फॉरगेट म्हणजे विसरणे, मीन्स म्हणजे ठीक आहे. तर या गोष्टी हे सगळे व्हर्ब आहे, यांना कधीच ING लागणार नाही. हे लोक व्हर्ब म्हणून आले तर. म्हणजे लक्ष द्या, समजा एखाद्या मुलीवर माझं प्रेम आहे आणि मी जर तिला म्हटलं आय एम लव्हिंग यू, हे वाक्य चूक की बरोबर? ऑफकोर्स वाक्य चूक आहे. तिथे काय पाहिजे? फक्त आय लव्ह यू. मी जर म्हटलं मला तुझी हँडरायटिंग आवडते, काय लिहिणार आपण? आय लाईक युअर हँडरायटिंग. का आय एम लाईकिंग लिहिता का?
मला तुझा स्वभाव आवडतो. आय लाईक युअर नेचर. मी जर म्हटलं आय लाईक युअर नेचर, मला तुझा स्वभाव आवडतो, वाक्य बरोबर आहे. पण तुम्ही जर म्हटलं आय एम लाइकिंग, लिहितो आय एम लाइकिंग युअर नेचर, तर मग हे वाक्य चुकीचं आहे मित्रांनो. कारण लाईक ही मनातील भावना व्यक्त करणारा शब्द आहे. लव मनातली भावना व्यक्त करणारा शब्द आहे. यांना कधीच आयएनजी लागणार नाही. किंवा मी जर म्हटलं शी इज हेटिंग मी, हे वाक्य पण होणार नाही. का? कारण हेट सुद्धा मनातल्या भावना, इमोशन्स किंवा मेंटल ऍक्टिव्हिटी दाखवणारे शब्द आहे. हेट यांना कोणालाच आय एम रेफ्युजिंग, वॉन्टिंग. मी जर म्हटलं आय वॉन्ट अ बुक, मला पुस्तक पाहिजे, आय वॉन्ट बुक, मला एक पुस्तक पाहिजे, हे वाक्य बरोबर आहे. पण मी जर म्हटलं आय एम वॉन्टिंग अ बुक, वॉन्टिंग चालते का? आय एम वॉन्टिंग चालतो का? वॉन्टिंग असं तुम्ही कधी ऐकलंय का? आय एम नोईंग हिम असं म्हटलंय का? किंवा शी इज नोईंग मी, शी इज नोईंग मी, ती म्हणजे शी इज नोईंग मी, ती मला ओळखते असं म्हटलं काय आपण? कधी नाही म्हटलं. आपण काय म्हटलं? फक्त शी नोज मी. काय म्हटलं? बोला, शी नोज मी, ती मला जाणते किंवा ती मला ओळखते. शी इज नोईंग मी म्हटलं नाही. आय एम फॉरगेटिंग, इट इज मीनिंग, आय एम इमॅजिनिंग, आय एम माइंडिंग असं म्हटलं का आपण? आय एम माइंडिंग इट, नो, आय माइंड इट, आय माइंड इट, मला हरकत आहे. आय माइंड इट, मला यावर हरकत आहे. हरकत म्हणजे आक्षेप आहे मला यावर, हे मला आवडलं नाही किंवा हे कायद्याच्या बाहेर आहे, पलीकडे आहे. तर आय माइंड इट, मला हे हरकत आहे, याच्यावर हरकत आहे. आय एम माइंडिंग ऐकलंय कधी? नाही ऐकलं. आय एम ॲग्रीइंग, रिजेक्टिंग, नोईंग, होपिंग, कन्सिडरिंग, कन्सिस्टिंग, विशिंग, आय विशिंग म्हटलं का कधी? नाही ऐकलं. म्हणजेच हे जेव्हा वर्ब म्हणून येतात तेव्हा अशा वर्बला, या क्रियापदांना आयएनजी लागत नसते मित्रांनो. हे फक्त आणि फक्त आपल्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच येत असते. त्यांचे फक्त V1 किंवा V2 होणार. हा, त्यांचे V3 V4 पण होईल. सॉरी, V4, त्यांचे V1 V2 V3 V5 होणार, फक्त V4 होणार नाही. त्यांना आयएनजी लागणार नाही. ठीक आहे. म्हणजे याचा उपयोग फक्त आपल्याला या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट मध्ये वगैरे करता येतो. मग तुमच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झाला असेल की सर, अंडरस्टँडिंग, थिंकिंग, फिलिंग हे शब्द आम्ही ऐकले आहे, यांचं कसं मग? ते पण सांगतो. जर तुम्ही फिलिंग, थिंकिंग, अंडरस्टँडिंग इत्यादी शब्द ऐकलेले असेल तर त्यावेळेस ते शब्द नाउन म्हणून आलेले असेल. बघा, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये 8 पार्ट आहे. एक नाउन आहे आणि दुसरा वर्ब सुद्धा आहे. त्या ठिकाणी नाउन आणि वर्ब या दोन लोकांमध्ये फरक आहे. नाउन म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला किंवा प्राण्याला किंवा कशालाही दिलेलं नाव म्हणजे नाउन होते. आणि ज्या क्रिया आपण सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत करतो त्या सर्व क्रियांना आपण वर्ब म्हणतो. समजलं ना? आता मग फरक काय आहे? मी जर म्हटलं आय एम अंडरस्टँडिंग ऑल ठीक आहे, आय एम अंडरस्टँडिंग ऑल दिस थिंग्स. ठीक आहे, थिंग लिहून टाकतो. ठीक आहे. हा, आय एम अंडरस्टँडिंग ऑल दिस थिंग्स. तर आय एम अंडरस्टँडिंग वाक्य चूक आहे. कारण अंडरस्टँड इथे वर्ब म्हणून आलेला आहे. हा तर हेल्पिंग वर्ब आहे. एम तर अंडरस्टँड काय आहे या ठिकाणी? V4 आहे, म्हणून त्याला आयएनजी लागणार नाही. मी जर म्हटलं की ती माझी प्रॉब्लेम समजते, तर मग असं लिहू का आपण? शी इज अंडरस्टँडिंग माय प्रॉब्लेम्स असं म्हणणार आहे का आपण? शी इज अंडरस्टँडिंग माय प्रॉब्लेम्स वाक्य चुकीचं आहे मित्र. होय, शी इज अंडरस्टँडिंग नाही. काय पाहिजे? फक्त पाहिजे शी अंडरस्टँड्स. ती करता बी ग्रुपचा आहे म्हणून. शी अंडरस्टँड्स माय प्रॉब्लेम्स, ती माझी प्रॉब्लेम्स जाणते. मग तुम्ही म्हणाल सर, तरीही आम्ही अंडरस्टँडिंग हा शब्द ऐकलेला आहे, तर तो बघा कुठे ऐकला असेल तुम्ही?
या ठिकाणी हा वर्ब म्हणून आला, हा इथे अंडरस्टँडिंगच्या वेळेस हा वर्ब म्हणून आला म्हणून चुकला. तो जर नाऊन म्हणून आला असता तर त्याला आयएनजी लागलं असतं. नाऊन म्हणून म्हणजे मी जर म्हटलं अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी रिलेशनशिप, इन एनी रिलेशनशिप म्हणजे कोणत्याही नातेसंबंधामध्ये अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे आता समजदारपणा आला, समजदारपणा हा शब्द आला मित्रांनो. समजदारपणा, पणा म्हटलं तर तो काय होतो, तो नाऊन होतो, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, फिलिंग. ठीक आहे. समजदारपणा अंडरस्टँडिंग झाला आणि इथे अंडरस्टँडिंग म्हटलं तर तो वर्ब झाला. आपलं म्हणणं काय आहे, तो जर वर्ब म्हणून आला असेल तर त्याला आयएनजी लागत नाही. या ठिकाणी अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी रिलेशनशिप, इन एनी पार्टनरशिप, इन एनी बिझनेस. ठीक आहे ना, असा अर्थ होतो. समजा मी म्हटलं थिंक, थिंग आणि थिंक, हा दोन शब्द वेगळे आहे. थिंग, थिंग म्हणजे वस्तू, थिंग म्हणजे वस्तू, ते नाऊन मध्ये मोडते. थिंक म्हणजे विचार करणे, तो वर्ब आहे. आपल्याला नाऊनचं काही काम नाही. ठीक आहे, आपल्याला काम आहे थिंक, के, थिंकचं के, के थिंक. थिंक म्हणजे विचार करणे. तर मी जर म्हटलं आय एम थिंकिंग, आय एम थिंकिंग, आय एम थिंकिंग यू आर मॅड, मला वाटते तू मॅड आहे, मला वाटत आहे तू पागल आहे. हे वाक्य चूक मित्रांनो. बघा आय एम थिंकिंग नाही, कारण थिंक तो वर्ब आहे ज्याला आयएनजी लागत नाही. का? कारण थिंक म्हणजे विचार करणे. जेव्हा आपण इमोशन्स, मेंटल ऍक्टिव्हिटीज किंवा आपल्या हे करतो, इमॅजिन करतो कोणतीही गोष्ट, किंवा नेचर असतो आपलं, काहीतरी इमॅजिन करतो, काहीतरी इमोशन्स दाखवतो, मेंटल ऍक्टिव्हिटी असते आपल्या, तेव्हा थिंक त्यामध्ये त्या लिस्टमध्ये आहे. थिंक म्हणजे विचार करणे, त्यांना आयएनजी लागणार नाही. काय म्हणायला गेलं बोला, आय थिंक. काय म्हणायचं आहे बोला, आय थिंक यू आर मॅड, मला वाटते तू पागल आहे. हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, परंतु थिंकिंग हे वाक्य चूक. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही थिंकिंग तो ऐकलं आहे वाक्यामध्ये, पाहिलं पण आहे, ते कसं ते पण सांगतो. या ठिकाणी हा वर्ब म्हणून आला होता म्हणून चुकला. हा जर थिंकिंग नाऊन म्हणून आला असता तर चुकला नसता. कसं पहा, मी जर म्हटलं आय लाईक युअर थिंकिंग, मला तुझी विचारसरणी आवडते. आता थिंकिंग म्हणजे काय होते बोला, विचारसरणी. थिंकिंग म्हणजे विचारसरणी. मला तुझी विचारसरणी आवडते, मला तुझे विचार आवडतात, म्हणजे आय लाईक युअर थिंकिंग. आता थिंकिंगने भूमिका बजावलेली आहे नाऊनची, म्हणून ते बरोबर आहे. समजलं ना. असंच पाहू आपण फिलिंगचं. मी जर म्हटलं शी इज फिलिंग, शी इज फीलिंग वेल, तिला बरं वाटत आहे असं म्हणतो आपण बऱ्याचदा. आय एम फिलिंग गुड, आय एम फिलिंग बॅड, आय एम फिलिंग नर्वस टुडे. बट दिस इज अ रॉंग सेंटेन्स बिकॉज फील डझंट टेक आयएनजी सफिक्स. फील डझंट टेक इट बिकॉज फील इज दॅट वर्ड which doesn't take ing सफिक्स. ठीक आहे. फील, शी इज फिलिंग वेल चूक, शी इज फिलिंग वेल चूक, शी फेल्स वेल, शी फील्स वेल, तिला बरं वाटते. शी फील्स बॅड, तिला खराब वाटते. शी फील्स नर्वस, तिला नर्वस वाटते. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही तरी फिलिंग ऐकलेलं आहे, मुद्दा तोच आहे. या ठिकाणी फिलिंग वर्बचं काम केलं फिलिंगने, म्हणून ते चुकीचं आहे. त्या फिलिंगने जर समजा नाऊनचं काम केलं असतं तर मात्र ते बरोबर राहिलं असतं. म्हणजे मी जर म्हटलं आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्ज, बघा आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्ज म्हणजे मी तुझी भावना समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग, मी तुझी भावना समजू शकतो. म्हणजे बघा दोन गोष्टी आहे, मी तुम्हाला परत सांगतो. या ठिकाणी बघा इथे फिलिंग काय आलेलं आहे, फिलिंग आलेलं आहे नाऊन म्हणून, म्हणजे
भावना म्हणून आलेला आहे. बघा, सब्जेक्टिव्ह केस आणि एक असते ऑब्जेक्टिव्ह केस. बघा, सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. सब्जेक्टिव्ह केस मध्ये काय आहे? आय, वी, यू, दे आणि ही, शी, इट, राम आणि वन. ठीक आहे, हे झाली सब्जेक्टिव्ह केस. आणि एक घेऊ आपण ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस आयचं काय होईल? आयचं काय होईल? मी. वीचं काय होईल? नाही, चूक. ऑब्जेक्टिव्ह केस न घेता आपण पॉझिटिव्ह केस पाहणार होतो. पॉझिटिव्ह केस. ठीक आहे, त्यात दोन भाग आहे. एक आहे प्रोनाउन, एक आहे ऍडजेक्टिव्ह, दुसरा आहे प्रोनाउन. हा, आता बरोबर. आयचं ऍडजेक्टिव्ह काय होते? माय. वीचं काय होते ऍडजेक्टिव्ह? और. यूचं योर. देचं देअर. हीचं हिज. शीचं हर. इटचं इट्स. अपॉस्ट्रोफी नाही द्यायचा या ठिकाणी. अपॉस्ट्रोफी दिला तर इट इज होते. बघा, मी जर म्हटलं असा अपॉस्ट्रोफी, याचा अर्थ होतो इट इज. आणि नुसता असा दिला इट्स तर याचा अर्थ होतो त्याचा, याचा, त्याचा असा. ठीक आहे ना. म्हणून रामचं काय होईल? राम्स. वनचं काय होईल? वन्स. ठीक आहे. आता बघा, जेव्हा सब्जेक्टिव्ह केस येते त्यानंतर एक व्हर्ब असतो. व्हर्ब म्हणजे क्रियापद असतो. आणि जेव्हा पॉझिटिव्ह केस येते तेव्हा त्यानंतर नाऊन असतो. हे कुठेही अप्लाय होऊ शकते. बघा, पाहता, मी जर म्हटलं आय वॉच, मी पाहतो. आय वॉच, मी पाहतो. मी जर म्हटलं आय वॉच आणि मी जर म्हटलं माय वॉच, काय फरक आहे? मी जर म्हटलं ही कॉपीज आणि हीज कॉपीज. मी जर म्हटलं आय वर्क आणि माय वर्क, काय फरक आहे? आय झाला सब्जेक्टिव्ह केस म्हणून त्यासमोर काय आलेला आहे? व्हर्ब आलेला आहे. आय वॉच हा व्हर्ब आहे. जेव्हा माय वॉच म्हणतो, माय कुठे आहे? माय आहे ऍडजेक्टिव्ह मध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह केस मध्ये आहे माय. पॉझिटिव्ह केस मधला एक टॉपिक कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह. म्हणजे काय होते? विशेषण. माय वॉच ऍडजेक्टिव्ह. वॉच कोणती? वॉच नाऊन आहे. कोणती वॉच? माय वॉच. म्हणजे त्या वॉच नाऊन विषयी विशेष माहिती दिली मायने, तो झाला ऍडजेक्टिव्ह. कोणता ऍडजेक्टिव्ह? पण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आपण त्यानंतर सविस्तर सगळं पाहू. ठीक आहे, पार्ट ऑफ स्पीच पाहू. तेव्हा ही कॉपीज, तो कॉपी करतो. ही कुठे आहे? ही आहे सब्जेक्टिव्ह केस मध्ये आणि म्हणून कॉपीज काय ठरतो? V5 म्हणजे व्हर्ब ठरतो. मी जर म्हटलं हीज कॉपीज, त्याच्या कॉपीज, म्हणजे मी म्हटलं हे कॉपी आहे, ही नोट्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सची नोट्स आहे फक्त ही एवढी मोठी. मी जर म्हटलं सिंपल प्रेझेंट टेन्सची ही नोट्स आहे, तुम्ही एक काम करा, ही नोट्स घ्या, प्रत्येकांना 4-4 कॉपीज द्या. कॉपीज द्या म्हणजे काय? कॉप्या द्या. मग आपण काय म्हणू? ही कॉपीज, तो कॉपी करतो, नक्कल करतो. आणि मी जर म्हटलं हीज कॉपीज, व्हेर इज हीज कॉपीज, व्हेर आर हीज कॉपीज, त्याच्या कॉपीज कुठे आहे? त्याच्या प्रती कुठे आहे? मग ते आहे हे हीज कॉपीज, म्हणजे हे झालं नाऊन, हा झाला व्हर्ब. मी जर म्हटलं आय वर्क, मी काम करतो, आय वर्क म्हणजे काय झाला? व्हर्ब. आणि मी जर म्हटलं माय वर्क, हे काय झालं? हे झालं नाऊन. माय वर्क, माझं काम. ठीक आहे, म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये व्हर्ब येतो आणि ऍडजेक्टिव्हच्या नंतर नाऊन येतो. हे कधी पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चलो आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. टॉपिक म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्सचे रूल पाहू. बघा, तिसरा रूल झाला. आता आपल्याला चौथा रूल पाहायचा आहे. रूल नंबर 4 पाहायचा आहे. बघा मित्रांनो, हे व्हिडिओज फक्त क्लास सारखे आहे. हे व्हिडिओज छोटे बनवावे, चांगले बनवावे, छोटे बनवावे, सोपे टॉपिक घ्यावे या अनुषंगानं बनवलेले नाही आहे. हा पूर्ण कोर्स आहे. कोर्स, जेव्हा आपण एखादा कोर्स लावतो एखाद्या क्लासमध्ये, तेव्हा आपण जर 3-4 दिवस अब्सेंट असलो तर आपल्याला कोणी शिकवत नाही.
कोणी शिकवत नाही आणि आपणही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. तो क्लास गेला. मात्र तुमच्याकडे जर हे ABC एज्युकेशन हे ऍप्लिकेशन असेल तर तुमच्याकडे 12 महिने म्हणजे 1 वर्ष हे ऍप्लिकेशन राहील. त्याच्यामध्ये तुम्ही तो क्लास, मिस झालेला क्लास कितीही वेळा पाहू शकता. तुम्ही तो व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकता. तुम्ही टेस्ट देऊ शकता याच टॉपिकवर पर्टिक्युलर. तुम्ही PDF घेऊ शकता किंवा जर काही समजलं नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर सरळ प्रश्न सुद्धा विचारू शकता, एक किंवा अनेक. इतक्या सोयी आपण ऍप्लिकेशनमध्ये देत आहोत. ठीक आहे, तर याचा फायदा घ्या, पुरेपूर फायदा घ्या. भरपूर लोकांना सांगा, मित्रांना पण सांगा. आणि एक सूचना देतो, आता सांगून राहिलो तुम्हाला मी. 13 जुलैला दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान 5,000 सेटिंग ही 2,500 करण्यात येईल. म्हणजे ऍप्लिकेशनमध्ये आपण एक सुविधा करणार आहोत पोरांसाठी. जे सेटिंगचा जो पार्ट असतो त्यामध्ये 5,000 सेटिंग पहिल्या दिवशी, लॉन्चिंगच्या दिवशी, लॉन्चिंग डेट आहे ही 13 जुलै 2020 ही लॉन्चिंग डेट आहे. या डेटवर 11 वाजता आमचं ॲप लॉन्च होईल, हे ABC एज्युकेशन ॲप. आणि त्यामध्ये 5,000 रुपये हे जो कोर्स आहे मी करून राहिलो, हा कोर्स आहे 5,000 रुपयांचा. परंतु तो त्या दिवशी 2,500 रुपयाचा करेल पहिल्या 50 ऍडमिशन्स होईपर्यंत. म्हणजे 12 ते 1 या दरम्यान पहिल्या 50 ऍडमिशन्स होईपर्यंत या कोर्सची फी राहणार आहे 2,500 रुपये. आणि 1 वाजला रे वाजला की फी तुमची 5,000 रुपये होऊन जाईल. ठीक आहे. आणि म्हणून ज्यांना या गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल त्यांच्यासाठी मुद्दाम ही सूचना देऊन राहिलो. तुम्हाला 2,500 रुपयात कोर्स मिळणार आहे. सुविधा पूर्ण मिळणार आहे. सुविधा पूर्ण, नोट्स मिळेल तुम्हाला, सगळ्या गोष्टी मिळेल. ठीक आहे. नोट्स तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असा, तुम्ही ठाणे, पालघर, मुंबईत जरी असले तरीही तुम्हाला नोट्स देणार. ठीक आहे. चलो, तर ही सुविधा आहे. तुमच्या मित्रांना पण सांगा. परंतु फक्त 50 ऍडमिशन होईपर्यंत. एकदा 50 तागडा पार केला, 50 झाले की आपण ही सेटिंग 2.5 वरून पुन्हा 5 करू. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. वारंवार सांगणार नाही मी या गोष्टी तुम्हाला, कारण वारंवार सांगणं चुकीचं आहे. ठीक आहे. चलो, रूल नंबर 4 असा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल नंबर 4 असा आहे की हेल्पिंग व्हर्ब्स जेव्हा मेन व्हर्ब म्हणून काम करतात, हेल्पिंग व्हर्ब जेव्हा मेन व्हर्ब म्हणून काम करतात. एक काम करायचं, हे सगळे व्हिडिओज पाहताना आपल्या नोट्स समोर ठेवायच्या, तुम्हाला सोपं जाईल ते. ठीक आहे ना. हा, चलो. हेल्पिंग व्हर्ब जेव्हा मेन व्हर्ब म्हणून काम करतात तेव्हा ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते. हा रूल आहे मित्र. बघा आता कसा आहे. हेल्पिंग व्हर्ब, कोणते हेल्पिंग व्हर्ब आहे? एम, इज, आर. पास्ट मध्ये आहे वॉज, वर. पुन्हा एम इथे आहे हॅव, हॅज. पास्ट मध्ये आहे हॅड. पुन्हा इथे आहे डू, डज. पास्ट मध्ये आहे डीड. ठीक आहे. असे भरपूर हेल्पिंग वर्ब्स आहे. प्रत्येक टॉपिक मध्ये हेल्पिंग वर्ब्स आहे. आपण जे टेन्स पाहून राहिलो, टेन्स 3 टेन्स मुख्य आहे, त्याचे 4 प्रकार आहे. असे 12 टेन्स होतात. 12ही टेन्स मध्ये वेगवेगळे हेल्पिंग वर्ब्स आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये मेन वर्ब लागणार आहे. आता ते जेव्हा हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून काम करतात तेव्हा ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असते. हे मला सांगायचं आहे तुम्हाला. पाहता, मी जर म्हटलं, आता हे सगळं हेल्पिंग वर्ब आहे मित्रांनो. मी जर म्हटलं आय एम अ टीचर, आणि मी जर म्हटलं आय एम टीचिंग आणि आय एम अ टीचर, 2 वाक्यांमध्ये काय फरक आहे? कोणता फरक आहे 2 वाक्यांमध्ये तो आपण पाहूया आणि याच्यावर आपण टेन्स ठरवूया. ठीक आहे ना. चलो, आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे, तर हा एम झाला मेन व्हर्ब. आणि मी जर म्हटलं आय एम टीचिंग, मी शिकवत आहे, आणि या ठिकाणी मी शिकवत आहे हा जो एम आहे हा एम होतो हेल्पिंग व्हर्ब आणि टीचिंग होतो मेन व्हर्ब. म्हणून हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं घेतो आपण. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आणि जेव्हा आपण आय एम टीचर म्हणतो तेव्हा याचा अर्थ काय होतो? मी टीचर आहे.
मी टीचर आहे म्हणजे स्टेटिव्ह व्हर्ब याला म्हणतात आणि हा आहे मेन व्हर्ब मी टीचर आहे. तर हा टीचर काय झाला नाऊन आणि एम काय झाला मेन व्हर्ब. अशा वेळेस हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असते. आपण काय पाहत आहे, आपण पाहत आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स पाहत आहे. त्यापैकी रूल नंबर 4 कोणता पाहत आहे आपण, जेव्हा हेल्पिंग वर्ब हे सर्व हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून भूमिका बजावतात तेव्हा ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असते. एकदा पुन्हा सांगतो, मी जर म्हटलं लक्ष द्या, समजा जर 2 वाक्य आहे, दे आर वर्किंग, दे आर वर्किंग ते काम करत आहे, आणि दुसरं वाक्य आहे दे आर वर्कर्स, दे आर वर्कर्स ते वर्कर्स आहेत. दोन्ही वाक्यांमध्ये आर आर आहे, परंतु दोन्ही वाक्यांमधला आर वेगवेगळा आहे. एक आर जो आहे दे आर वर्किंग, हा वर्किंग वर्क म्हणजे क्रियापद आहे, वर्क V1 आहे आणि त्याला ING लावलं तो काय झाला V4 झाला, म्हणजे हा वर्ब आहे. वर्किंग हा V4 आहे, मेन वर्ब आहे. याला सहाय्य करणारा एक वर्ब कोणता आहे, हेल्पिंग वर्ब, म्हणजे हा आर, एम इज आर, आर काय आहे हेल्पिंग वर्ब. अशा वेळेस हे वाक्य कोणते होते, हे वाक्य होते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. आणि जर मी म्हटलं दे आर वर्कर्स ते कामगार आहेत, दे आर वर्कर्स ते कामगार आहेत, अशा वेळेस तो हार काय झाला मेन वर्ब, कारण वर्कर काय झाला नाऊन, वर्कर नाऊन झाला, स्टेटिव्ह वर्ब झाला हा. दे आर वर्कर्स ते कामगार आहेत, त्यांचं आपण इंट्रोडक्शन करून देऊन राहिलो म्हणून हा आर झाला मेन वर्ब आणि हे वाक्य होते सिंपल प्रेझेंट टेन्सचं. मी जर म्हटलं पवन, पवन इज प्लेइंग, पवन इज प्लेइंग आणि पवन इज अ प्लेयर, 2 वाक्यांमध्ये काय फरक आहे मित्रांनो. पवन इज प्लेइंग, प्लेइंग म्हटलं की हा इज झाला हेल्पिंग वर्ब आणि हे वाक्य झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं, आणि पवन इज अ प्लेयर म्हटलं तर इज झाला मेन वर्ब, हे वाक्य झालं सिंपल प्रेझेंट टेन्सचं. आपण लेक्चर नंबर 7 मध्ये आणखी समोरच्याही गोष्टी पाहू, ठीक आहे. चलो, व्हिडिओ आवडल्यास लोकांसोबत शेअर करत राहा. युट्यूबवर 200 व्हिडिओपैकी फक्त 10 व्हिडिओज आहे फ्री डेमो म्हणून, आणि 1 ते 200 पूर्ण अशी व्हिडिओचा जो कोर्स आहे तो तुम्हाला या ABC ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे, ABC एज्युकेशन ऍप्लिकेशन मध्ये, ठीक आहे ना. आणि हा होता 6वा एपिसोड 200 पैकी, 7वा आपण पुन्हा पाहू, पुढच्या वेळेस पाहू, ठीक आहे ना. आता याच पद्धतीनं अभ्यास केला तरच यश मिळतात मित्र, तरच यश मिळते, अदरवाईज यश मिळत नाही. युट्यूबवर आपण हलके फुलके व्हिडिओज पाहत असतो, मात्र हा कोर्स आहे. ज्यांना खरोखरच अभ्यास करायचा आहे, ज्यांना खरोखरच इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवायचे आहेत, मार्क्स घ्यायचे आहेत, आता समोर एक्झाम्स भरपूर सगळ्या होणार आहे, ठीक आहे. तर या सगळ्या एक्झाम्स पास करायच्या असेल, यापैकी ॲटलिस्ट एक जरी करायची असेल तरी तुम्हाला इंग्लिश या पद्धतीनं शिकलेच पाहिजे तुम्ही. म्हणून कोर्स परचेस करा, मित्रांनाही सांगा आणि अभ्यास करा. थँक्यू.